सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षराच्या सर्वात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मराठा लग्न अक्षराच्या विदर्भ ग्रुपवर मागच्या 15 दिवसामध्ये 4 जणांचे विवाह जुळले आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन. मात्र हे जुळले हे सांगत असताना त्याच्यामध्ये मराठा लग्न अक्षदाचा किंवा आमचा कुठलाही रोल किंवा सहभाग नाही, किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. मात्र लग्न जुळण्याची जी काही पद्धती असते, कार्यपद्धती असते, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण लग्नामध्ये हातामध्ये माईक घेऊन ओरडत असतो की विवाह हा 15वा संस्कार आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये लग्नाचा आपण जेवढा करता येईल तेवढा बाजार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात आधी हा बाजार बंद करणं गरजेचं आहे. तरच तुमची लग्न जुळतील. नाहीतर कितीही व्रत करा, उपास करा, विवाह संस्था चाळा, पैसे भरा, अनाथ आश्रमात फोन करा, लग्न जुळायची ज्यांची जुळायची त्यांची जुळतील. बाकी जे काही लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, तर त्या पद्धतीबाबत आपण सातत्यानं चर्चा करत असतो. नेहमी नेहमी तेच सांगत असतो. आणि हे सांगत असताना मराठा लग्न अक्षदा गेल्या 6 वर्षापासून हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा कुठेच करत नाही, किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही. कारण याच्यासाठी सांगतोय की बरेच जण आम्हाला फोन करतात किंवा तुम्हाला तुमची फी किती, त्याच्यानंतर आमचं लग्न जुळवून द्या, आम्ही तुम्हाला 2 लाख देऊ, 5 लाख देऊ. आम्ही शेतकरी आहोत, भिकारी नाहीत, ही गोष्ट समजून घ्या. जे कोणी दलाल असतील, आमच्या मते मध्यस्थ हा लग्नाचा एक महत्वाचा दुवा असतो आणि तो मध्यस्थ जपला गेला पाहिजे. मात्र मध्यस्थच आपण मातीत घालण्याचं काम अलीकडच्या काही वर्षामध्ये केलेलं आहे. राजकारण्याचे सत्कार करत बसलो, त्याच्यामुळे आपली लग्न जुळत नाहीत. तर लग्न जुळतात कशी, तर आमचा एक विदर्भ नावाचा जो ग्रुप आहे, तर या ग्रुपवर फक्त आमचे सोयरे दायरे नातेवाईक आणि ओळखणारीच लोक आहेत. ही लोक इतर कुठलंही चॅटिंग त्या ग्रुपवर करत नाहीत. बायोडाटा येतात, बायोडाटा आल्याच्या नंतर डायरेक्ट त्या बायोडाटाशी संपर्क न करता त्या गावामध्ये, ज्या गावातला बायोडाटा असेल तर त्या गावामध्ये एखादा नाते संबंधी आहे का याचा शोध घेतात, एखादा आपला मित्र आहे का याचा शोध घेतात, आणि त्या माध्यमातून ती सोयरी जुळवण्याचा प्रयत्न हा होत असतो. मध्यस्थामार्फतच अजूनही लग्न होतात. विवाह संस्था वगैरे जे काही आहेत, तर हे केवळ प्लॅटफॉर्म आहेत. ही या माध्यमातून लग्न जुळतात हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. 4 वर्षापूर्वी एक लग्न आमच्याकडे असं जुळलं की वाशिम जिल्ह्यातील एका कोपऱ्यातलं, म्हणजे आमच्या गावापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावरचा एक छोटस गाव, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधलं दुसरं गाव. आणि त्यांनी एक तो बायोडाटा लग्न अक्षदाच्या ऍप्लिकेशनवर दिसला, रिक्वेस्ट टाकली. रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर आम्हाला ते थोडस विसंगत वाटलं. त्याच्यानंतर ती पेंडिंग मध्ये होती. मात्र त्यांनी त्या मुलीचं जे काही नाव होतं, गाव होतं, तो पत्ता त्या ठिकाणी उपलब्ध होता. उपलब्ध असल्याच्या नंतर त्यांनी त्या शेजारच्या तालुक्यामध्ये एका मित्राला विचारणा केली की बा अमक्या अमक्या गावातील असा असा एक मुलीचा बायोडाटा आहे, तिथं काय आहे का कोणी ओळखीचं. मग त्यानं तिथं चौकशी केली, त्याचा एक मित्र निघाला, आहे अशी अशी मुलगी. मग मित्र त्याच्यातून थोड्याशा ओळखी जुळल्या, लांबची जवळची नाते संबंध जुळले, आणि मग पहापाहीचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मग त्यांची पसंती झाली. पसंती झाल्याच्या नंतर सगळं झालं आणि लग्नाची तारीख ठरल्याच्या नंतर त्या मुलानं आम्हाला व्हॉट्सअपवर पत्रिका टाकली की तुमच्याच ऍप्लिकेशनवर स्थळ पाहिलं आणि आमचं लग्न जुळलं, तुम्ही लग्नाला या. मात्र जाणं होत नाही. पुण्याच्या भागातूनही बरेच असे फोन येतात की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही हा बायोडाटा बघितला, आमचं परस्पर जुळलं, येणं होत असेल तर या. ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अशी लग्न जुळतात. मात्र आपण काय करतो की ग्रुपवर एखादा बायोडाटा आला की हे चालेल का, ते चालेल का, अपेक्षा काय, हे सामाजिक सभ्यतेला धरून नसतं. हा विवाहाचा संस्कार नाही आणि अशा प्रश्नाला कोणी उत्तरही देत नाही. ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा पाळले पाहिजे. काही बैताडबेलने तर असे आहेत की आपण कुठेतरी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक टाकाव, आणि लिंक टाकल्याच्या नंतर तो पहिली गोष्ट ते लिंकनं जॉईन झाला की पहिल्यांदा हाय टाकतो. त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये कोणा हाय खाल्लेली असते आम्हाला माहित नाही. मग कशासाठी टाकायचं ते हाय. आणि मग तिथं तुमच्याकडे कमी शिकलेल्या मुली आहेत का, 12वी झालेल्या मुली आहेत का, असं इथं म्हणजे जसं काय मुलींचा कुठेतरी असं अमेझॉन फ्लिपकार्टच्या साईटवरच आपण सर्च बॉक्समध्ये सर्च करतोय, आणि अशा कोणी मुली देतं का. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. लग्न जुळवण्यासाठी जे काही पद्धती आहेत, तर पहिली पद्धत, जर आपण ग्रामीण भागातले असो तर ग्रामीण भागात अजूनही आपली संस्कृती जिवंत आहे. आमच्या गावखेड्यातल्या स्त्रिया अजूनही डोक्यावरचा पदर ढळू देत नाहीत. कोणी बरमुडावर कशावर कसा धिंगाणा घालत असेल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. मात्र आम्ही सामाजिक सभ्यतेच्या अंगानं काम करतोय.
सामाजिक सभ्यतेच्या अंगाने काम करत असताना आपण आपली सभ्यता पाळली पाहिजे, की पहिल्यांदा आपण आपले मध्यस्थ जिवंत केले पाहिजे. मध्यस्थ सोयऱ्या-दाऱ्यासोबत आपण नातेसंबंध, संपर्क वाढवले पाहिजे आणि आपण जर कुठल्या एखाद्या आलतू-फालतू गोष्टीत गुंतलेल्या असू, कोणाच्या लग्नाला जात असू आणि तिथं मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायच्या ऐवजी त्याच्या डीजे सोबत जर नाचत असू, तर समाजाची नजर ही अतिशय बारीक असते, तीक्ष्ण असते. तुमच्यावर ते लक्ष ठेवतात, की कोणता पोरगा तिथं नाचायला लागला आणि मग तुमच्या सोयरिकीच्या मधात ते पडत नाहीत. कारण अलीकडच्या काळामध्ये व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. मुलींच्या अपेक्षा वगैरे काहीही वाढलेल्या नाही. प्रत्येक मुलीला वाटतं, की आपल्याला जीवाला जीव लावणारं, जीवाला जीव देणारं कुटुंब असावं. पैशाचे, गरिबीचे, श्रीमंतीचे चढ-उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. मात्र प्रत्येक आई-वडिलाला हे वाटतं, की उद्या जर आपला जावई लोफर निघाला, भंटल निघाला, दारू पिदाडा निघाला, ऑनलाईन गेम खेळणारा निघाला, तर आपल्या मुलीनं काय करायचं? 2 लेकरं पदरात घेऊन काय करायचं? हे प्रश्न प्रत्येक आई-वडिलांपुढे असतात. मुलींच्या अपेक्षा वगैरे काही वाढलेल्या नाहीत. ते 10-5% असतील, तर त्या वेगळ्या त्या आपल्या संस्कृतीशी जुळलेल्या पण नाहीत. पण आपली ही जी काही महाराष्ट्राची जी काही परंपरा, संस्कृती आहे, तर ती या पद्धतीची आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे. दुसरीकडे आपण एक विवाह परिचयाचा सदर सुरू केलेला आहे. जर तुम्ही मुलगा असा किंवा मुलगी असा, तुम्ही आमच्याकडे तुमचा बायोडाटा व इतर माहिती पाठवा. शक्य झाल्यास 30 सेकंदाचा तुमचा एक छोटासा व्हिडिओ बनवा स्वतःचा परिचय देणारा. तो आम्हाला टाका. आपण या माध्यमातून परस्पर संवादाचा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करू. याच्यासाठी काही पैसे लागत नाहीत, काय नाही. मुलींकडच्यांनी सुद्धा आम्हाला बायोडाटा टाकला पाहिजे. 2 बायोडाटे आम्हाला मागच्या 15 दिवसापूर्वी पुणे भागातून आले होते. एक पुण्याचा होता, दुसरा सातारचा होता. त्या मुलीच्या मामानी आम्हाला तो बायोडाटा टाकला होता आणि टाकताना आम्हाला सांगितलं होतं, की हा बायोडाटा कृपया ग्रुपवर टाकू नका. तुमच्या नजरेत जर एखादं स्थळ असेल, तर आम्हाला सुचवा आणि आम्ही आमच्या एका WhatsApp ग्रुपवर तसं आवाहन केलं होतं, की आमच्याकडे असं-असं स्थळ आहे. तर कोणी इच्छुक असतील, तर त्यांनी हा बायोडाटा आम्हाला या वैयक्तिक आमच्या या मेलवर टाकावा. त्याच्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आवाहन केलं होतं आणि त्या भरपूर आम्हाला 10-15 जणचे त्यांच्या अपेक्षानुसार आम्हाला ते मेल आले. काही WhatsAppला वैयक्तिक मेसेज आले. आम्ही ज्या नातेवाईकांनी तो बायोडाटा पाठवला होता, त्यांच्याकडे ते बायोडाटे आलेले आमच्याकडचे 10-15 बायोडाटे आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करून ते पाठवले. पाठवल्याच्या नंतर त्यांचा 2-4 दिवसांनी निरोप आला, की आमचं एका ठिकाणी त्या मुलीचं जमलं, जुळलं. तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे काही स्थळं असतील, तुमच्या आजूबाजूला कोणी जर गरीब घरच्या मुली असतील, कमी शिकलेल्या मुली असतील आणि त्यांच्या अपेक्षेनुसार जसं एखादी बुलढाणा जिल्ह्यातली मुलगी असेल आणि त्यांना वाशिम, हिंगोली जिल्ह्यातली स्थळ चालत असेल किंवा अमक्या-अमक्या तालुक्यातील स्थळ त्यांना चालत असेल, तर त्यांनी तसं कळवलं पाहिजे. उगाच वाशिम मधली मुलगी पुण्यात देणार नाहीत, पुण्याची मुलगी चंद्रपूरमध्ये देणार नाहीत. तर ह्या अशा उगीच डोक्यात भ्रम भरू नका. समाजाचा जो काही आरसा आहे, तो आरसा पाहण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं जर तुम्ही आमच्याकडे काही मुलींचे बायोडाटे पाठवत असाल, तर तुम्ही जर परवानगी देत असाल, तरच आम्ही त्याचे फोटो प्रसिद्ध करू. नाव गावही त्याच्यानंतरच प्रसिद्ध करू. बाकी मेलवर किंवा WhatsAppच्या माध्यमातून जे काही तुमचे परस्पर संवाद होतील, तर ते जुळवून आणण्यासाठी आम्ही मदत करू. एवढं या ठिकाणी सांगतो. तुमच्या काही फीडबॅक असले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.